नमस्कार. मी आशुतोष टिळक तुमच्या समोर घेऊन आलो आहे 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. खरं तर या बातम्या या आठवड्याच्या थोड्याशा लेट झाल्या मला माहित आहे, पण बजेटचं पॉडकास्ट आणि इतर अनेक साऱ्या गोष्टींमुळे मला फारसा वेळ देता आला नाही, त्यासाठी क्षमस्व. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. काय होत्या या आठवड्याच्या हेडलाईन्स एकदम सोप्या होत्या. काही काही फारशी डोक्याला ताप नव्हती. बजेटच्या हायलाइट्स होत्या. बजेट होतं आठवड्यावर. त्याच्यानंतर आरबीआयने या बजेटच्या आठवड्यामध्ये इतर कुठल्याही बातम्या नसतात. बजेट सगळीकडे खाऊन टाकतं. परंतु आरबीआयने पेटीएमला 197 कम्युनिकेशनच्या सबसिडियरीला जी पेमेंटच्या बाबतीमध्ये एक पोस्टर बॉय आहे, फिनटेकचा पोस्टर बॉय होती होती, त्याला थप्पड लावणं, टाईट करून टाकणं, हा या आठवड्यातला या भागातला एक हायलाइट होता. त्याच्यानंतर फेडरल रिझर्व्ह अमेरिकेची आरबीआय त्यांनी त्यांचे रेट अनचेंज ठेवले आहेत आणि असे हिंट दिले आहेत कुठल्याही रेट हाईक होणार नाहीये. काय म्हणजे मार्च मध्ये पण एक्सपेक्ट करायची का नाही हे एक चॅलेंज झालेलं आहे. आणि एचडीएफसी बँक म्हणते की त्यांना एलआयसी ची मदत पाहिजे आहे त्यांच्या भावांमध्ये चालू असलेली घट रोखायला. सरकारने त्यांना मदत करायला सांगितलेलं आहे. आरबीआयची परमिशन आहे 9.9 करायला. पुढे काय आहे काय हे सगळं बघू. सुरुवात करूया. पोस्ट बजेट पॉडकास्ट विथ चंद्रशेखर टिळक सर आमचा असा एक आहे पॉडकास्ट, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आमचं या विषयातली चर्चा. बघितली असेल तर या आठवड्याच्या हायलाइट्स बघूया. सरकारचं बॉरोईंग जे होतं ते 16.81 लाख करोड घटलं मागच्या वेळेपेक्षा. रेव्हेन्यू टार्गेट 13 लाख करोड असं ठेवलेलं, 30 लाख करोड अशी त्यांनी साईज ठेवलेली आहे. बजेटची साईज आहे 47.66 लाख करोड. बिग रिडक्शन इन सबसिडीज म्हणजे ऑइलच्या सबसिडी घटवल्या आहे. ऑइलची सबसिडी जवळपास तशी ठेवली, पण ती टोटल ओव्हरऑल सबसिडी घटवल्या आहेत. फूड सबसिडी घटवल्या आहेत आणि फर्टिलायझर सबसिडी घटवल्या आहेत. परंतु याच्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे की फर्टिलायझरची सबसिडी घटवून खरंच ती तशी राहणार आहे का सरकारला अधिक काही वाढीव द्यावं लागणार आहे. मनरेगाला फारसं काय मिळालं नाही. रेव्हेन्यू डेफिसिट टार्गेट जो आहे तो 5.1 असा ठेवलेला आहे. खरंच तेवढा होईल का माहित नाही. इन्फ्लेशनचं टार्गेट ठेवलेलं आहे बिलो 4%, कारण नॉमिनल जीडीपी 10.5 ठेवलेला आहे आणि रिअल जीडीपी 60 ठेवला आहे. आरबीआयच्या मतानुसार 4%च्या खालती येण्याची शक्यता फारशी काहीच नाही. करायचं काय. या बजेट विषयी जे मी ऐकत होतो, मनी 9च्या काही अनालिस्टचं या बजेट विषयीचं एक जे म्हणणं होतं की हे बजेट आहे कोणासाठी. हे बजेट आहे भारतामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या फिक्स्ड इन्कमच्या इन्व्हेस्टर्सचं, जे जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्स, गव्हर्नमेंट बॉन्ड च्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करायला येणार आहेत, पोटेन्शियल ज्यांची इच्छा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हे बजेट होतं. त्यांना हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता की हो, नाऊ वी आर रेडी, वी आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन इट. हे कंटिन्यू होतं आणि म्हणून हे असं एक थोडंसं विचित्र बजेट दिसलं, कारण कॅपेक्स मध्ये 11%ची ग्रोथ झाली, जी मागच्या वर्षामध्ये मागच्या बजेटमध्ये 35%ची ग्रोथ होती. यावेळेला 11%ची ग्रोथ आहे. बॉन्ड मार्केटला ते डेफिनेटली चांगलं वाटेल. डायव्हेस्टमेंटचं टार्गेट फारसं काढता आलं नाही, तरी सरकारच्या इन्कमच्या त्या सगळ्या सर्कलला आणि पाय चार्टला जर मी अज्युम केलं तर ते 50,000 करोडच्या आसपास कुठेतरी येईल. थोडीफार वाढ अपेक्षित आहे. कदाचित सरकारला हे कळलं असावं की मोठे टार्गेट दाखवून मिळत काही नाहीये. त्यामुळे जे खरं आहे, जे करता येण्यासारखं आहे ते दाखवू. आणि मुळात सगळ्यात मोठी निराशा या बजेटची जर एक म्हणावी लागली तर ती अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही इन्कम टॅक्स हा कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा जास्त देता, जेव्हा तुमच्या देशातले सामान्य लोक
हे कंपन्यांपेक्षा जास्तीचा कर देतात, त्यावेळेला त्याचा अर्थ असतो आता तुमच्या करदात्यांना काहीतरी असं गिफ्ट देण्याची गरज आहे, ती दिली नाही. त्यामुळे अनेकांनी या बजेटचं हायलाइट काय की काय हेडलाईन असावी या बजेटची, एकच आहे. 10,000 आणि 25,000च्या पर्यंतचे जे काय टॅक्स लायबिलिटी होत्या, काहींना उगाच हरास करायचं किंवा फारशा नसलेल्या माहितीच्या आधारे जे काय केसेस लावल्या होत्या 80 लाख लोकांच्या मागे, त्या घटवल्या गेल्या. आणि हा एक फार मोठा नंबर आहे, कारण आपल्या देशामध्ये करदाते फार नाहीयेत. मग करदात्यांना रिवॉर्ड करण्याची ही पद्धत आहे का, माहित नाही. नेमकं काय आहे म्हणजे या बजेटमध्ये फारसं काही सापडलेलं नाहीये. एनपीएस साठी फारसं काही नाहीये. गुंतवणुकीसाठी तर नेमकं काय आहे हे शोधावं लागेल. माझ्या येणाऱ्या पॉडकास्टमध्ये मुकेश चोथानी सरांना मी हे अगदी विचारेन की मग मिळालं काय, मग मिळालं काय गुंतवणूकदारांना, या सगळ्यामध्ये गुंतवणूकदारांना मिळालं काय. नो चेंज इन इन्कम टॅक्स स्लॅब, काही त्याच्यामध्ये बदल नव्हता. बजेट वॉज अ फिक्स्ड इन्कम बजेट. फटीग ऑन अ गव्हर्नमेंट बॅलन्स शीट इज विजिबल. आजपर्यंत कोरोनाच्या पासून, त्या पॅन्डेमिक पासून सरकारने स्वतःचं बजेट खेचलेलं आहे आणि त्यामुळे सरकारच्या बॅलन्स शीटवर असलेलं कर्ज खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि म्हणून इन्कम टॅक्सच्या किंवा डायरेक्ट टॅक्सेशन, इनडायरेक्ट टॅक्सेशनच्या मधल्या वाढीमुळे सरकार स्वतःचं बॅलन्स शीट थोडंफार का असेना चांगलं करण्याचा प्रयत्न करते आहे, असं या बजेटमध्ये मला म्हणावं लागेल. निवडणुकीच्या आधीचं बजेट होतं. पहिलं 1% ज्यावेळेला येईल जेपी मॉर्गनच्या फंडामधून, त्यावेळेला बजेट झालेलं नसणार आहे. त्यामुळे जी सुरुवात होईल 28 जून 2024ला, त्यावेळेला हे दाखवलं जाईल. हे बजेट हा आमचा ट्रेलर होता, आम्ही तुमच्यासाठी भरपूर करू. आणि नवीन आलेली सरकार लोकलुभावन गोष्टी करत नाहीत, पब्लिकला वाटत फिरत नाहीत काहीच. त्यामुळे येणारं बजेट असंच हार्श असण्याची शक्यता देखील काहींनी वर्तवून दाखवली आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. त्याच्या आधी थोडासा काही गोष्टी मी हायलाइट करतो माझ्या बजेटच्या याच्यामधून. जे काय एक होतं त्या गोष्टी, सरकारचं रेव्हेन्यू टार्गेट जे होतं ते 300 लाख करोड असं गृहीत धरलेलं आहे बजेट अनुमान पुढच्या याच्यामध्ये. रेव्हेन्यू रिसिट्स हो 30,12,000 करोड ते ठेवलेलं आहे. कर राजस्व गृहीत धरलेला आहे सरकारने किती, 26,01,574 करोड. अदर दॅन नॉन टॅक्स रेव्हेन्यू सरकारचा तोही बऱ्यापैकी मोठा आहे, 39 नाही किती, 3,99,701 करोड. रेव्हेन्यू कॅपिटल रिसीट्स याच्यामध्ये कदाचित डिव्हिडंड येऊ शकतो, 50,000-51,000 करोड असू शकतं. आणि अन्य प्राप्ती त्याच्यामध्ये इतरही असू शकतात, त्याला आपण नाकारू शकत नाही. ते 50,000 करोड गृहीत धरलं आहे. मागच्या बजेटमध्ये ते 61,000 करोड वगैरे होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला सरकारने 50,000 करोड पेक्षा पण त्याला कमी केलेलं आहे. सरकार रियालिटीमध्ये यायला लागलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. रिकव्हरी ऑफ लोन्स मधूनही सरकारला 29,000 करोड वगैरे मिळत आहे. आणि या सगळ्यामध्ये जी एक हायलाइट करण्याची गोष्ट होती ती, या सगळ्यामधली सगळ्यात एक मोठी हायलाइट, या त्यांचा जो पायचार्ट त्यांनी दिला होता चौकोनाचा, सगळ्यात मोठा पार्ट आहे इंटरेस्ट, डिफेन्स वरचा खर्च, ट्रान्सपोर्ट वरचा खर्च, येण्या जाण्याच्या याच्यावरचा खर्च. सबसिडीज सरकारने शॉकिंगली घटवून आणलेल्या आहेत आणि स्टेट्सना देखील फार कमी पैसा मिळतो आहे. त्याच्यामुळे मुळात राज्यांचं जे बजेट होतं त्याच्यावर एक क्वेश्चन मार्क आलेला आहे. फायनान्स कमिशनने सांगितलं 41%, यावेळेला सरकार 32%च्या थोडस जास्त येते आहे, 8-8.5%चा जो एक घट येते आहे. त्याचं काय करणार, म्हणजे राज्यांचं असलेलं इंटरेस्ट पेमेंट जास्त आहे. मग राज्य या सगळ्यामध्ये
कर्ज घेणार का, की जी कर्ज केंद्र सरकार देत आहे त्या मार्गाने सरकार त्यांना मदत करणार का, माहित नाही. ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज वरचा सरकारचा खर्च आणि रुरल डेव्हलपमेंट वरचा सरकारचा खर्च बऱ्यापैकी आहे. पेन्शन घटलेलं आहे, पण तरी देखील एनपीएस ला काहीच मिळालं नाहीये. आश्चर्याची गोष्ट आहे. पुढच्या बातमीकडे येऊया. आरबीआय टूक ऍक्शन ऑन पेटीएम पेमेंट बँक. मग काय आहे काय, साध्या साध्या भाषेत बोलायचं तर पेटीएम पेमेंट्स बँक ही 197 कम्युनिकेशनची एक सबसिडियरी 1999-2000च्या आसपास चालू झालेली आणि भारतामध्ये पेमेंटच्या बाबतीचा पोस्टर बॉय, भारताच्या फिनटेक क्रांतीचा पोस्टर बॉय जर कोणी म्हणायला बसेल तर काही इतर एखाद दोन कंपन्यांच्या बरोबर हे विजय शेखर शर्मा हे देखील येतील. झालं असं की ज्या काळात त्यांना भांडवलाची गरज होती त्यावेळेला भारतातल्या कोण्या व्यक्तीने भांडवल टाकण्याची फारशी घाई केली नाही, किंवा या इतर सगळ्या कारणांमुळे चायनीज कंपन्या या पेटीएमच्या ओनर होऊन बसल्या. विजय शेखर शर्मांचा हिस्सा त्याच्यामध्ये घटला. दाखवायचं म्हणून अँड फायनान्शियलचा हिस्सा घटवला गेला. सॉफ्ट बँकेने विकले. वॉरेन बफेट यांना कदाचित आधी सांगितलं गेलं असावं, कारण मला जेव्हा मी शोधत होतो बँकेच्या याच्यामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये सॉफ्ट बँकेने त्यांची स्टेक पेटीएम मधला घटवला, ते विकून बाहेर गेले. विजय शेखर शर्मा यांचा नेदरलँडच्या एका जॉईंट व्हेंचर मधून त्यांचा हिस्सा वाढवला गेला. आता मॅटर असा झालेला आहे की 29 फेब्रुवारी 2024 ला यांना त्यांचं पेमेंट बँक सर्व्हिस बंद करायचे आहेत. होणार काय आहे की पेटीएम पेमेंट बँक बंद होणार आहे. पेटीएमचं ऍप हे आता एक थर्ड पार्टी ऍप बनणार आहे. इतर कुठल्याही बँकेच्या अकाउंटवरून तुम्हाला त्या सर्व्हिस करता येतील, परंतु भारताच्या फिनटेक क्रांतीचा एक पोस्टर बॉय थर्ड पार्टी ऍप कसा काय बनू शकतो माहित नाही. म्हणजे मी न घेतलेली बातमी अशी आहे की या सगळ्या फिनटेक क्रांतीचा पोस्टर बॉय नंबर 2 बायजूज, शाहरुख खानने केलेली जाहिरात होती. त्यांच्या इन्व्हेस्टरनी बायजूज रवींद्रन, त्यांचे प्रमोटर, त्यांचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय यांना बाहेर काढण्याची तयारी ठेवलेली आहे. जुन्या प्रमोटरनी त्यांची इच्छा अशी ठेवलेली आहे की तुम्ही आता घरी जा. अमेरिकेतल्या सबसिडियरीला तिथल्या लोकांनी बँक्रप्सी मध्ये अप्लाय केलेला आहे आणि इतर अनेक साऱ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या. भारतामध्ये बँक्रप्सी कदाचित येणार नाही, कारण कर्ज भारताच्या याच्यावर नाहीयेत. आकाश बायजूज, आकाश ही एक सबसिडियरी त्यांची मोठी होती, हे मान्य करावं लागेल. त्यांचं बँक्रप्सी किंवा ते इतर कोणाला विकलं जातं आहे का, किंवा त्यांचे इतर जे क्लासेस होते फिजिकल क्लासेस वगैरे त्याचं काय होतं, हा एक क्वेश्चन आहे. त्याचं पुढे काय होतं कसं होतं हे बघावं लागेल. आरबीआय रिस्ट्रिक्शन्स आर ड्यू टू कन्सर्न अबाउट कंप्लायन्स. फिनटेकच्या पोस्टर बॉयने कंप्लायन्स पूर्ण केले नाहीत काय हे बघून शार्क टँक इंडियाचे दोगले शार्क, म्हणजे बिलकुल दोगलापन हे ज्यांचा लाडका शब्द आहे, त्या अश्नीर ग्रोवर यांनी आरबीआय वरती काहीतरी ट्विट केले आहेत. भरपूर काय काय झालं आहे. मुळात जी कंपनी या फिनटेक क्रांतीची पोस्टर बॉय होती त्या पोस्टर बॉयला साधे कंप्लायन्स देखील पूर्ण करता येऊ नयेत, हे एक आश्चर्याची गोष्ट, ही एक काळजीची गोष्ट आहे. आणि फिनटेक च्या या पोस्टर बॉयला आता 300 ते 500 करोडचा इफेक्ट होणार आहे. पेटीएम प्रॉफिटेबिलिटीच्या खूप जवळ आली होती. बाय नाउ पे लेटर गेलं, 50,000 रुपयाच्या तिकीट साईजचे लोन गेले, पेमेंट्स बँक गेली. आता काय होणार? पेमेंट बँकेच्या सेगमेंटमध्ये आता फक्त 2 जण उरले आहेत जे तगडे आहेत, जे ताकदवार आहेत आणि ज्यांचं अस्तित्व जाणवतं. नंबर 1 एअरटेल पेमेंट बँक, नंबर 2 जिओ पेमेंट्स बँक. दॅट्स इट. According to Paytm, this action could have worst case impact of 300 ते 500 करोड annual EBITDA. However, they expect to continue improving their profitability. हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. पण मग जर असं सगळं असेल
तर या लोकांची प्रॉफिटेबिलिटी अजून किती दूर आहे, क्वेश्चन आहे. बघावं लागेल म्हणजे खरंच खरंच बघावं लागेल. हे पुढे आरबीआयची आपण एकदा नीट वाचूया. इन प्रेस रिलीज डेटेड 11 March 2022, RBI, Reserve Bank of India, in exercise of its powers under Section 35A of the Banking Regulation Act 1949, has directed Paytm Payments Bank Limited to stop onboarding of new customers with immediate effect. त्यांचे नवीन कस्टमर येत नव्हते, जुन्या कस्टमर सोबतचा जो काय बिझनेस होता तो चालू होता. The comprehensive system audit report and subsequent compliance validation report of the external auditors revealed persistent non-compliance and continued material supervisory concerns in the bank, warranting further supervisory actions. That's it. No further deposits or credit transactions or top-ups shall be allowed in any customer accounts, prepaid instruments, wallet, FASTags, NCMC cards, etc. after February 29. Other than any interest, cashbacks or refunds may be credited anytime. पेटीएम पेमेंट्स बँक नाहीये, परंतु पेटीएमचे मोबाईल फोन्स वापरता येतील. आउटसाइड ऑफ दॅट दुसऱ्या फास्टॅगचा वापर करता येईल. पेटीएम पेमेंट्स बँक बंद होईल. दॅट्स इट. बाकी सगळं चालू राहील. Withdrawal or utilization of balance by its customers from their accounts, including savings bank account, current account, prepaid transactions, FASTags, national common mobility cards are to be permitted without any restrictions up to their available balance. नवीन टाकता येणार नाही आहे, ते वापरता येईल. No other banking services other than those referred, like fund transfer, BBPOU and UPI facility should be provided by the bank after February 29, 24. नोडल अकाउंट बंद होतील. पेटीएम पेमेंट बँक कडे येणारे. इन वे सिम्पलर वर्ड, आरबीआयने शब्द वापरला नसला तरी पेटीएम पेमेंट्स बँकला शटडाऊन केलेलं आहे. मग खरंच हे शटडाऊन होणार का, असा एक प्रश्न येतो. खरंच हे शटडाऊन होईल का? कदाचित हो, कदाचित नाही. जर हे चायनीज इन्व्हेस्टरच्या बाबत असेल तर चायनीज इन्व्हेस्टर्सचा हिस्सा एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरला खरेदी करायला सांगून पेटीएम पेमेंट्स बँकेला परत रिवाईव्ह करता येईल का, असा एक प्रश्न आहे. आणि या येणाऱ्या बोर्ड आरबीआयच्या सगळ्या एमपीसी मीटिंग मध्ये त्यासाठी प्रश्न जरूर विचारले जातील. माझं लक्ष राहीलच. तोपर्यंत चालूया पुढच्या बातमीकडे. काय होतं पुढच्या बातमीमध्ये, काय आहे नेमकं, काय म्हणायचंय? नो ऍक्शन बाय फेडरल रिझर्व्ह. जानेवारी 2024 मध्ये फेडरल रिझर्व्हचं मीटिंग घेतली. परत एकदा 4%ला तुम्ही जोपर्यंत कट आहात, जोपर्यंत तुम्ही 4%चा चार्ज घेऊन बसला आहात, तोपर्यंत आम्ही घटवत नाही आहोत. 4 नाही, 2%, 2%, 2%, 2%, 2%. एवढ्या वेळेला 2% म्हणून ठेवलेलं आहे की दॅट्स इट. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचं टार्गेट अचीव होत नाही तोपर्यंत आम्ही घटवणार नाही, असं त्याचं इन स्मॉल अँड सिम्पल मधलं म्हणणं आहे. आपले सगळ्यांचे लाडके जेरोम पॉवेल, असं ते सगळं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे सगळं चालू आहे, महागाई कंट्रोलमध्ये येते आहे. मार्च मध्ये काय महागाई होणार नाहीये, मार्चची आशा सोडून द्या. परंतु तरी देखील आय थिंक त्यांनी 3 रेट कट्स घेण्याचा एक हिंट दिलेली आहे. खरंच ती होते का, नाही होते का, त्याचं पुढे काय होतं बघावं लागेल. 5.25 ते 5.5च्या दरम्यान व्याजदर ठेवलेले आहेत. आणि तरीही अमेरिकेची अर्थव्यवस्था अतिशय उत्तम गतीने ग्रो करते आहे. हे अजून एक मोठं आश्चर्य. रिलायन्स डिझनी डील, बोधी ट्री आणि रिलायन्स इंडस्ट्रीज अशा पार्टनरशिप मध्ये डिझनी इंडियाचा 60% बिझनेस किंवा
51%चा बिझनेस जो काय आहे तो खरेदी करण्याच्या तयाऱ्या चालवल्या आहेत. अधिक त्याचं जे काय असेल ते लवकरच कळेल. जिओ सिनेमा विल ऑल्सो बी अ पार्ट ऑफ द डील, आणि पॉसिबिलिटी अशी आहे की जिओ सिनेमा आणि डिझनीचं ऍप हे मर्ज होईल. याचा आता एकमेव गोष्ट राहील, इनडायरेक्टली डिझनी भारतातून काढता पाय घेईल, किंवा त्यांच्या ज्या अमेरिकेमध्ये जो काही त्यांचा बिझनेस आहे तो करताना त्यांच्या या बिझनेसमध्ये घेणार नाही. खरं तर मीडियाचा बिझनेस दोघांचाही खूप मोठा आहे, मान्य करावं लागेल. परंतु स्ट्रीमिंगच्या सर्व्हिसेसमध्ये झी सोनीचं मर्जर फेल गेलं. त्याच्यानंतर हे काल होतं, काही काळ बातम्या अशा पण होत्या की झीने डिझनीशी बोलणं करणं चालू केलं आहे, परंतु ते सोनीला घाबरवायला होतं का माहित नाही. मुकेश अंबानींनी बाजी मारलेली आहे. मुकेश अंबानी यांचं अभिनंदन. आणि फेब्रुवारीच्या मधल्या कुठल्या तरी काळामध्ये हे सगळं येईल. आणि आता 3.9 बिलियनला तो मिळत आहे, आणि खरं तर त्याच्यापेक्षा जास्तीची व्हॅल्यू याच्या आधी सांगितली जात होती. सो मुकेश अंबानींना हा बिझनेस फार इझी आणि स्वस्तात मिळतो. इझी नाही म्हणता येणार, स्वस्तात मिळतो आहे. आणि वायाकॉम 18 पिक्चर्स त्याचे कदाचित आणि याचं मर्जर होऊ शकतं. त्यांचे सगळे स्ट्रीमिंग ऍप हे एका छताखाली येऊ शकतात, असं ते सगळं आहे. सो चलूया पुढच्या बातमीकडे, हायलाइट करूया. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मागच्या आठवड्यात भरपूर सारी घट झाली. वाचवायला यावं लागेल का, वाचवायला यावं लागेल का, शेवटी वाचवायला यावंच लागलं. मुळात LIC कडे ऑलरेडी 5.19चा स्टेक आहे. तो त्यांना अजून वाढवण्याची परमिशन दिली गेलेली आहे. आणि मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये LICच्या शेअर्सनी जे असं वरची दिशा पाहिली, त्याचं एक कारण हे आहे की आता HDFC बँकेचा 9.99चा स्टेक येणार आहे. भाव तर दिला पाहिजे. कदाचित हा पण एक कारण होतं या सगळ्यांमध्ये ग्रोथ येण्याचं, की जर हे होणार असेल आणि बजेटमध्ये डेफिसिट कमी होणार असेल, बॉरोइंग कमी होणार असेल, तर याचा अर्थ असा आहे की कुठेतरी भारत सरकारच्या बॉन्डची यील्ड घटू शकते, प्राइस वाढू शकते. LIC एक मोठा इन्व्हेस्टर आहे सरकारच्या बॉन्ड्समध्ये. सो जास्तीचं रिअलायझेशन व्हॅल्यू मिळू शकतं, म्हणून पण एक ते आहे. आणि म्हणून या आठवड्यामध्ये LICने त्यांच्या IPO प्राइसला मात देऊन वरच्या साईडला ते गेले आहेत. IPO इन्व्हेस्टर प्रॉफिटमध्ये आलेले आहेत, असं एक बातमी आहे. अधिक काय होतं, खरंच LIC घाईमध्ये येईल का? आणि मग त्यांचं जे म्हणणं आहे की LIC ने पूर्ण नाही जरी खरेदी केले 9.9, तरी आम्ही त्यांना काय करणार नाही. याचा अर्थ काय, ते LIC ने मागितलेलं नव्हतं. LIC ला करावं लागतं आहे सरकारच्या फंडच्या पैशाने. परंतु इतर कुठले स्टेक घेण्याऐवजी, इतर कुठले शेअर घेण्याऐवजी HDFC बँकेचा शेअर घेणं हे कायम योग्य आहे. आणि काही त्यांच्या बिझनेसेस मधल्या चॅलेंजमुळे जर त्यांना हे करावं लागत असेल तर ते एक दुःखदायक, वेदनादायक गोष्ट आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची एक मोठी हिस्सेदारी या बँकेमध्ये आहे, आणि ते जर विकून जात असतील तर अशा लोकांना खरेदी करण्यासाठी, त्यांचे विकणारे शेअर खरेदी करण्यासाठी LICचीच ताकद लागणार होती. ती आली आहे. हे सांगण्याचा हा एक प्रयत्न की यू आर ऑल सेफ. लास्ट भागाकडे आपण येतो आहोत, इंडायसेस अँड कमोडिटीज. इंडायसेस अँड कमोडिटीज मध्ये या आठवड्यामध्ये काही थोड्याशा शॉकिंग डील्स मला सापडल्या. BSE सेन्सेक्स 72,085.63, जवळपास 1% वाढून बंद झाला. 21,853.80, 1.5% वाढीने निफ्टी बंद झाला. त्याच्यानंतर निफ्टी IT जवळपास 2% वाढीने बंद झाला, 37,323.25 ने. निफ्टी फायनान्शियल्स बंद झाला 20,434.05 अशा इंडेक्सने 0.5% वाढीसह. त्याच्यानंतर निफ्टी बँक जे आहे ते 45,970.25, जवळपास 1.5% वाढीने बंद झाला.
निफ्टी प्रायव्हेट बँक 23,453.50, जवळपास अर्ध्या टक्क्याची वाढ, बंद झाला. बँकांच्या वाढीचं एक मोठं कारण सरकारचे बॉन्ड, त्यांचं प्राइस वाढणं, त्यांची बॉन्ड यील्ड घटणं आणि ट्रेझरीचा एक मोठा भाग तो असतो, त्याच्यामुळे त्या प्लस साइड असण्याचा तो एक आहे. S&P BSE ऑटो 44,328.49, 3.5% वाढीने बंद झाला. त्याची आणि मिडकॅपची जी आहे आकृती ती जवळपास सारखी येते, कारण अनेक साऱ्या कंपन्या मुळात मिडकॅपचा भाग आहेत. सो येस, 38,928.11, जवळपास 2.5% वाढीने तोही बंद झाला. 3.5% वाढीने ऑटो इंडेक्स बंद झाला होता. स्मॉल कॅप S&P BSE स्मॉल कॅप जो होता तो 44,440 ने बंद झाला. 45,849.80 ने बंद झाला. 2.5% वाढीने बंद झाला S&P BSE स्मॉल कॅप. त्याच्यानंतर निफ्टी PSU बँक, याच्यामध्ये SBI, PNB, ICICI अशा, ICICI नाही, SBI, PNB, बँक ऑफ बडोदा यांच्या ग्रोथचं एक मोठं कारण ते होतं की सरकारचे बॉन्ड, त्याचा भाव वाढेल, कुठेतरी ट्रेझरीचं जे असेल त्याच्यामध्ये प्रॉफिट काढता येईल आणि काही प्रमाणामध्ये बँकांना जे एक नवीन कॅपिटल घेण्याची एक गरज होते आहे. दुसरी एक बातमी जी होती, जी मी घेतली नाही, ती अशी होती की आरबीआयच्या ऍक्शनच्या नंतरही अनेक साऱ्या बँकांनी त्यांचं क्रेडिट कार्डाचं कर्ज देणं चालू ठेवलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर वाढून राहिलेलं आहे, हायलाइट होत आहे, हे मान्य करावंच लागेल. निफ्टी PSU बँक, त्याचं 10%ची जी ग्रोथ तुम्हाला दिसली, त्याचं एक मोठं कारण ते. S&P BSE 100 22,643.54, जवळपास 1.5% वाढीने तो बंद झाला या आठवड्यामध्ये. US इंडायसेस बंद झाले 4,958. S&P BSE S&P 500 1.25% वाढीने बंद झाला. डाउ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज, जगभरातल्या टेक्नॉलॉजी स्टॉक्सचा मित्र, त्यांचा गुरु, त्यांना खिशात घेऊन फिरणारा, त्यांचा इंडिकेटर 38,654.42, तोही जवळपास 1.5% वाढीने बंद झाला. आणि नॅसडॅक कंपोजिट 15,628.95, 90-94 बेसिस पॉइंट, जवळपास 1%च्या वाढीने तोही बंद झाला. या आठवड्यात बऱ्यापैकी ग्लोबल मार्केट्स ग्रीन मध्ये होते. अपवाद फक्त फ्रान्स, जर्मन इंडेक्स छोट्या इशाऱ्यामध्ये झाला, 16,918.21च्या वाढीने तो बंद झाला. त्याच्यानंतर कॅक 5 दिवसाची त्याची ग्रोथ 7,592.26, अर्ध्या टक्क्यापेक्षा थोडा जास्त, 2/3% तो बंद झाला, वाढून 7,592.26 मध्ये बंद झाला, लाल होता. USD वाढला. $1 खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास 83 रुपये द्यावे लागत होते, तर युरो खरेदी करण्यासाठी तुम्हाला 89 रुपये द्यावे लागत होते या आठवड्यामध्ये. क्रूड ऑइलच्या बाबतीमधली एक स्टोरी जी अनफोल्ड होते आहे ते असं आहे की सौदी अरामकोला सौदीच्या सरकारने सांगितलं की तुमचं रिफायनरीचा जो बिझनेस होता तो बंद करा, नुसतं प्रोडक्शन बंद करून चालणार नाहीये. ओपेकला त्यांचे जे काय प्राइस होते 80 रुपयाच्या वर टिकवायचे, ते तर काय टिकवता येत नाहीयेत. आणि असं जे दिसतं आहे की जे मार्केट रशियाने सोडलं होतं युरोपचं, तिथे अमेरिकेचं तेल पोहोचतं आहे आणि आता अमेरिका नेट एक्सपोर्टर झाला आहे. येस, अमेरिका इज अ नाऊ नेट एक्सपोर्टर इन ऑइल बिझनेस. युरोपच्या बाजारापर्यंत अमेरिकेचं तेल पोहोचतं आहे, त्याच्यामुळे रशिया आणि ओपेकच्या इतरांना किंवा ओपेक प्लसला आता फक्त एशियाचा बाजार आहे आणि एशियाच्या बाजारामध्ये चायनाचं मार्केट डाऊन होत आहे. एव्हरग्रँडला लिक्विडेट करण्यात आलेलं आहे ते हाँगकाँगच्या बाजारामध्ये. मेनलँड चायनाच्या बाजारामध्ये जर हे तसंच्या तसं पुढे चालवलं गेलं तर ही एक चॅलेंजिंग बातमी आहे. ही पण एक हायलाइटेड होती. नेमकं काय होईल, त्यांना खरं तर एव्हरग्रँडला लिक्विडेट असंही व्हावंच लागणार होतं, परंतु ते एवढ्या लवकर व्हावं लागेल. आणि एव्हरग्रँडच्या मागे
जर सीसीपी उभी राहणार नसेल, सीसीपी जर त्यांना पैसे देणार नसेल, तर त्यांच्या मागे अनेक सारे अर्धवट बांधले गेलेले फ्लॅट किंवा त्यांची जी काय घरं होती त्याचं पुढे काय होणार, किंवा जे न विकल्या गेलेल्या ज्या साईट होत्या त्याचं पुढे काय होणार, याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. डायरेक्टली कदाचित प्राइस हे दाखवते आहे, कारण प्रोडक्शन कट झाले. सौदी अरामकोला रिफायनिंग कट करा म्हणून सांगून झालं तरी पण जर तेल घटत नसेल तर जगभरच्या ग्रोथ मध्ये काहीतरी एक प्रॉब्लेम आलेला आहे, हे ती प्राइस हायलाइट करते. आणि कधी कधी गमतीने हे पण म्हणवलं जातं की जगभरच्या तेलाच्या प्राइसेस काही गोष्टी हायलाइट करतात. त्यातली एक म्हणजे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची पॉवर. असं जर असेल तर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष वीक पडायला सुरुवात होते आहे असं म्हणावं लागेल. ऑइल देखील तेच सांगते, 2.5% नॅचरल गॅस हेनरी हब घटला आहे, त्याच्यामध्ये देखील हे हायलाइट होते. आणि 62,640 देऊन तुम्हाला 10 ग्रॅम गोल्ड मिळत होतं. सिल्वर चांदी खरेदी करायला तुम्हाला 1 किलो खरेदी करायला 71,520 द्यावे लागत होते. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.